लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत। एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत। या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत। या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली। आपल्याला RTO विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो। मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे। ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लाख महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं, बँकचं अकाउंट, आणि कुठलाही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती। आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लाख महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती। त्यामुळे जसे जसे अकाउंट्स आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीने या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे। जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो। दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे। म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत। त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे। दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत। त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत। काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोइंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दर वेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीने त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात। त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील। 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्री विधानसभेमधील आर्थिक अधिवेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये बोलत होत्या। त्यांनी लाडक्या बहिणींना 21 रुपयांबाबतची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। सभागृहामध्ये त्यांनी काय नेमकी माहिती सांगितली ती आपण पाहणार आहोत। तर बघा, सध्या तुम्हाला आता 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा तुमचा 8वा प्लस 9वा हप्ता मिळून हे 3,000 रुपये तुम्हाला यायला सुरुवात झालेली असेल। तुमचे आतापर्यंत हे 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आलेले असतील तर आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा।
तुमचा जिल्हाही पाठवा आणि नसतील आले तर नाही म्हणूनही पाठवा. त्यापुढे तुमचाही जिल्हा लिहा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही सध्या फेब्रुवारी आणि मार्चचे. तर बघा 3,000 रुपयाचं डबल गिफ्ट तुम्हाला भेटणारच आहे, परंतु तुम्ही जी प्रतीक्षा करत होता ती म्हणजे 2100 रुपयाची, ते पैसे नेमके कधीपासून भेटतील. जो वाढीव हप्ता या ठिकाणी 600 रुपयाचा आहे त्याच्याबद्दलचं अपडेट देण्यात आलेलं आहे. काय म्हटलंय स्वतः त्यांनी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाही पाहिलेलं असेल. डिटेलमध्ये जी न्यूज आली ती देखील आपण बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थींची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद देखील झालेली आहेत. तर आता महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू झाली, अत्यंत लोकप्रिय अशी योजना आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना चालू आहे. ठीक आहे. तर या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि महायुतीला 232 जागा मिळाल्या. त्यामुळे या ठिकाणी ही जी योजना आहे, जो निवडणुकीचा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन जे आहे त्यावेळेस महायुती सरकारनं दिलेलं होतं. त्यामुळे आता मग 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सभागृहामध्ये नेमकं काय माहिती दिली त्याची माहिती आपण बघू. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठीची वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे. तर बघा, 2100 रुपये देण्याची घोषणा झालेली आहे ती निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान किंवा जाहीरनाम्यामध्ये, परंतु या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये देण्याची कुठलीही घोषणा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, 2100 रुपये तुम्हाला 100% भेटणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही ते पैसे 100% देणार आहोत, परंतु सध्या जो अर्थसंकल्प चालू आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील यांनी याच अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये देण्यापासूनची घोषणा या ठिकाणी केलेली नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आता तुम्हाला हा अर्थसंकल्प जो आहे याच्यामध्ये 2100 रुपयाची घोषणा होईल की नाही त्याच्याबद्दल स्पष्टता नाही आहे. ठीक आहे. परंतु पुढे चालून या ठिकाणी ही घोषणा मात्र होऊ शकते. सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा होईल असं या ठिकाणी कुठेही म्हटलेलं नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, हे जे वक्तव्य आहे त्याच्यामुळे बहिणींच्या पदरी निराशा पडलेली आहे. परंतु सर्व महिलांना बघा 2100 रुपयाबद्दलचा सध्या तरी निर्णय होताना दिसत नाही, परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 अशा 2 महिन्याचे 3000 रुपये मात्र या ठिकाणी महिला दिनाच्या पूर्वी भेटणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2100 रुपयाबद्दल अजून या ठिकाणी निर्णय होताना दिसत नाहीये. सभागृहामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच अर्थसंकल्पामध्ये निर्णय होईल अशी कुठेही घोषणा केलेली नव्हती. 2100 रुपये देणार आहोत ही घोषणा झालेली आहे. 100% आम्ही त्याची वाढ करून देणार आहोत, परंतु सध्याच याच अर्थसंकल्पामध्ये होईल याबाबत घोषणा झालेली नव्हती असं सांगितलेलं आहे. तर जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो असं त्यांनी सांगितलं. मग पुढे अजून या ठिकाणी 4 वर्ष बाकी असणार आहेत, तेव्हा पुढे देखील हा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. स्पष्टपणे त्यांनी तारीख मात्र या ठिकाणी सांगितली नाही की याच दिवशी हा निर्णय घेतला जाईल म्हणून. परंतु तुमचे 1500 रुपये जे प्रत्येक महिन्याला भेटत आहेत ते मात्र चालू राहणार आहेत. त्याबद्दल कुठलीही योजना बंद होणार नाही. तुमचे प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील. सध्या तुम्हाला 3000 रुपये जे आहेत या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे मात्र भेटणार आहेत. त्याचसोबत त्यांनी पुढे माहिती अजून दिली की निकषामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांनी सांगितलं की कोणत्या प्रकारचे GR जे आहेत, जे पहिले GR आहेत तेच GR आहेत, त्यानंतर नवीन कुठलाही निर्णय आणलेला नाही त्याच्याबद्दल देखील माहिती दिली. अर्जाची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असणार आहे असं त्यांनी सांगितलं. योजनेमध्ये ही छाननी निरंतर चालणारी असणार आहे असं त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता सध्या या ठिकाणी बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 2,52,00,000 लाडक्या बहिणींना हा 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो भेटणार आहे. त्याबद्दलची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर जे अपडेट होतं महत्त्वाचं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. 2100 रुपयाबद्दलचं ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, परंतु तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये हप्ता मात्र कंटिन्यू पुढे चालू राहणार आहे. 1500 रुपयांनी तुम्हाला या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये 3000 रुपये एकत्रित तुम्हाला दिले जाणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे. याबद्दल जसं अजून अपडेट येत राहील तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.